आता कसं आहे, माहिती जी दिली त्या आधारे जर बघितला तर साधारण 3-4 वर्षापासून त्रास आहे. बरोबर? पोटात दुखतंय, ओटी पोटात दुखतं, बिंबीजवळ दुखतंय असं म्हटलं 3-4 वर्षापासून. म्हणजे आता काय होतं की तपासलं आपण. बऱ्याच डॉक्टरांना दाखवलं, पोटाच्या डॉक्टरांना दाखवलं, गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्टना दाखवलं. 2-3 डॉक्टर झाले. सोनोग्राफी केलेली दिसते, एंडोस्कोपी केलेली दिसते, कोलोनोस्कोपी केलेली दिसते. सगळ्या तपासण्या केलं. पण रिपोर्ट सगळे नॉर्मल आहेत. बरोबर? मग ओव्हरऑल सगळं असं दिसताना असं आहे की तुम्ही आता जे करंटली सांगता की डोक्यात विचार येतात, मला काय ते झालं असेल, मला काय ते झालं असेल आणि कॅन्सर झाला असेल असं वाटतं. याच्यामध्ये कसं, याला विचारांचा आजार म्हणतो. आणि त्याच्यावर तुम्हाला आता उदास वाटणं, झोपेच्या तक्रारी, नाराज असणं, भीती वाटणं, धडधडणं, हे पण थोडी लक्षणं आहेत. तर याला विचारांचा आजार म्हणतो. आपल्या डोक्यातली रसायनं कमी झाल्यामुळे असं होतं. सेरोटोनिन नावाचं जे केमिकल आहे ते कमी झाल्यामुळे असं होतं. ते आता जस्ट याच्यामुळे माहितीच आहे तुम्हाला की इथं सेरोटोनिन कमी झालेलं आहे. तर आता काय करू शकतो आपण? तर योगा, प्राणायाम, मेडिटेशननं काही फरक पडत नाही. समजून सांगतात तुम्ही घरचे वगैरे, काळजी करू नको, असं कर, तसं कर, मन रमव, देवाकडे म्हणजे मंदिरात बस, गाणी ऐक, गाणी म्हण, काही फरक पडत नाही. त्याला एकच ट्रीटमेंट असते, ते औषधानं ते नॉर्मल करायचं, म्हणजे डोक्यातनं विचार जातात. दुसऱ्या वेळा काही जणांना ॲडमिट करतो ज्यांना आत्महत्येचे विचार येतात. त्याने तर तिसरी ट्रीटमेंट आम्ही नवीन आता चालू केलं, ते RTMS सांगितलेलं ना तुम्हाला. RTMS म्हणून रिपिटेटिव्ह ट्रान्सक्रॅनियल मॅग्नेटिक स्टिम्युलेशन, अशी एक मेथड आहे ज्याच्यामध्ये डोक्यावर असं बँड असतो, मॅग्नेटिक बँड. तो रसायनाची लेवल नॉर्मल करायला मदत करतो का चुंबकीय क्षेत्र निर्माण करून, मॅग्नेटिक पल्सेस म्हणतात त्याला. तर हे फरक लवकर पडतो. हे नवीन मशीन आता ट्रीटमेंट सगळीकडे आहे, मुंबई, पुणे आणि आपल्या भागात आता आलेलं आहे. तर ह्याचा फायदा काय की गोळ्या कमी लागतात, फरक जास्ती पडतो, ॲडमिट व्हायची गरज नाही, पुन्हा पुन्हा होण्याचा चान्स कमी असतो. कळलं? ही ट्रीटमेंट आहे. तर आता ते मग आता बघायला पाहिजे नक्की तेच आहे का म्हणून. पण ते आता त्यांच्या पेशंट आहे की नाही मला नाही कळणार, आठवणार नाही आता, पण तरीही तेच सांगितलं. त्यांना केलेलं होतं तेच. बहुतेक तेच केलं दिसतंय. तुमची बहीण होती ना? त्यांना तेच हो हो हो. त्यामुळे आता मेडिसिन चालू करूया. ही ट्रीटमेंट तुम्ही अभ्यास करा, बघा, विचार करून सांगा, काय अडचण नाही त्याला. 10 सेशन, 10 वेळेस. कळालं काय म्हणतो? टोटल 10 वेळा आहे, 10 वेळा म्हणून घ्यायचं. आणि ह्याच्यामध्ये कसं ॲडमिट व्हायची गरज नाही, सगळे रिपोर्ट म्हणजे तपासणी तर तुमची काही वेगळी काही करायची गरज नाही. आणि रोज येऊ शकता, एक दिवसाआधी येऊ शकता, आठवड्यातनं 1-2दा आलं तरी चालतंय, किंवा 10 दिवसात एकदा आलं तरी चालतं. कळालं काय म्हणतो? 1-2दा करून चालत नाही. नाही, 30-40 सेशन घ्या म्हणतात. आम्ही तर 10 सेशनमध्ये फरक दिसतो म्हणून आम्ही 10 सेशनवर आलो. फरक काय पडला म्हणजे नियम सांगताना सांगतो तुम्हाला, 10 सेशन मिनिमम आपल्याला करायला लागतं. असं हे एक. तरी तुम्ही पहिलं सेशन घेणार असाल तर घेऊ शकता, तुम्हाला म्हणजे शंका असेल तर. कळालं? पहिलं सेशन घेऊन बघू शकता, तुम्ही कम्फर्टेबल असेल तर कंटिन्यू करू शकता, असं पण. कळालं? हे पण आहे. तर मेडिसिन चालू करतो. आणि हे ओव्हर थिंकिंगसाठी, विचारांसाठी रबर बँड टेक्निक आहे, हे पण बघा. ठीक आहे? हे आपण तुम्हाला सांगतील विचार आले की काय करायचं ते. हे असं कर. ठीक आहे. नवीन ट्रीटमेंट आता ह्याच्याबरोबर ज्यांना विचार येतं त्याच्याबरोबर आम्ही पंचकर्माचं पण चालू केलं आहे. पंचकर्म म्हणजे ऐकलं ना तुम्ही? शिरोधारा, म्हणजे स्नेहन, स्वेदन, असे वेगवेगळे मेथड्स आहेत. तर पंचकर्माचे डॉक्टर पण आहेत. ते पण आपलं सेमच की कसं लवकर फरक व्हायला मदत, म्हणजे फरक पडायला मदत होते, गोळ्या थोड्या कमी लागू शकतात. ते एक अलाइड थेरपी आहे, म्हणजे 2-3 प्रकारच्या थेरपी आम्ही एकत्र करून ट्रीटमेंट द्यायचा प्लॅन करतो, म्हणजे रिझल्ट लवकर मिळतो आणि चांगला पडतो. त्याबद्दल पण काही शंका असेल तर हे वाचलं ना ह्याच्यात, तर पंचकर्माचा माहिती आहे, तर ते माहिती बघून घ्या. औषधं देतो, RTMSचा विचार करा, पंचकर्माचा विचार करा आणि रबर बँड टेक्निक वापरा. ठीक आहे.